नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ज्योतिराम मानसिंग राठोड, माजी तलाठी, राहणार? गणेशपूर. आज आपण आपल्या पराठीच्या प्लॉटमध्ये उभे आहो. आपल्याला आपल्या पराठीची कंडिशन कशी वाटत आहे? चांगली वाटत आहे. कशामुळं आपण काय असं दिलं ज्याच्यामुळं तुम्हाला असं वाटत आहे की त्याच्यात चांगली कंडिशन झाली? सुरुवातीला बीज प्रक्रिया करण्यात आली नाही, कारण की माहीत नसल्यामुळं. परंतु तुमचं सजेशन जेव्हापासून तुमची माझी भेट झाली तेव्हापासून मग ड्रिचिंगचं दिलं तुम्ही. हां. आणि ड्रिचिंगमध्ये तेव्हापासून कोणत्याच प्रकारचं म्हणजे याच्यावर अटॅक अटॅक नाही. नाही आहे. आणि त्याच्यानंतर फवारणी केली. आता 3च दिवस झाले फवारणीचं. तर थोडं पिवसळपणा वाटे, पण आता क्लिअर झालं. क्लिअर झालं. तर हे सगळं म्हणजे आपण फवारणी आणि हे कोणती मारली? फवारणी म्हणजे तुम्ही त्याचं नाव मला आता अमिधारा गोल्ड. हां, जैविक अमिधारा गोल्ड जैविक आम्ही धारा गोल्ड आपण मारली होती. मारली. तर 3 दिवसातच तुम्हाला पराठीमध्ये फरक दिसून आला. आज म्हणजे हे जवळपास 14 दिवस निघून झालेले आहे. हो हो. तर 14 दिवसाच्या हिशोबानं या पराठीला किती पानाची आणि कशी दिसून राहिली साईज वगैरे? साईज चांगली आहे, पानही चांगली आहे. पानाची साईज कशी आहे? पाण्याची साईज एक नंबर बडी आहे. कारण की त्याच्यात आणि 7 ते 8 पानही आहे कुठं कुठं याच्यात. आहे. तर आपल्याला असं वाटतंय की अमिधाराचं जैविक ड्रेंचिंग आणि फवारणी वापरून फायदा झाला. भरपूर झालेला आहे असं वाटत आहे. एक नंबर भरपूर फायदा आहे. कारण की प्रॉब्लेम कोणताच नाही आहे. आणि जितकं अटॅक येते त्या हिशोबाने अटॅकही तुम्हाला आलेले अटॅक नाही आहे. फक्त ते थोडं काही प्रमाणात ते नागाळी फवारणीपासून तेही कव्हर होत आहे. हां. तर बाकी कास्तकारांना आपण आपल्या या अनुभवावरून काय सांगू इच्छिणार? त्यांना तर मी सांगणारच आहो. कारण की आहे, फायदेशीर गोष्टी आहे. आणि कमी खर्चामध्ये, हां. म्हणजे केमिकलमध्ये जास्त खर्च आहे. आपण जर समजा औषधमध्ये गेलो की म्हणजे औषध काहीच्या दुकानात, तर ते हे घ्या